श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 29. श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश. आम्ही कुरुगड्डीमध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्या समीप बसलो. तेव्हा प्रभू म्हणाले, अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. हे श्रोते हो, हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कोठेही होत असलेल्या, भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देशकालाचा शास्ताच आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करेन. केवळ माझ्या शब्दांनीच मी सृष्टीमध्ये शासन करतो. यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्धी पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकशिपू सारखाच असेल. त्यांच्या समस्या, भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. त्यांना प्रकृती विज्ञानातील प्रत्येक संशोधनाला यश मिळवून हिरण्यकशिपू सारखे वरदान सुद्धा सृष्टी मातेकडून मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहांचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्धी होईन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हास सुद्धा ध्यानस्थ बसण्यास सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 30. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनीच सांगितले. नाथ संप्रदायाप्रमाणे जीव 64 शाबर तंत्रांचा उपयोग करून परमेश्वराशी तादात्म्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो. नाथ संप्रदायाचे आदिगुरु श्री दत्तात्रय भगवानच आहेत. आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रयच आहेत. बुद्धिबळाच्या पटावर 64 घरे असतात. श्री महाविष्णू, श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात. याचा गूढार्थ असा की 64 योनीमध्ये असलेल्या निरनिराळ्या जीवांच्या जीवन कलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिणामित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या त्यांच्या कर्मफळांच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात. दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता. मानवाच्या आध्यात्मिक अधिकारावर त्याच्या उन्नतीचा वेग आधारित असतो. प्रत्येक जीवाची दिवात्मा होण्याची आकांक्षा असते. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग पद्धती, मंत्रजप, यज्ञयागादी कर्म, धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते. नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निरनिराळ्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होते. त्या शक्तीचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, शंकर भट्टा, भविष्यात माझे महासंस्थान श्री पीठिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. श्री पीठिकापूर, श्यामलांबापूर आणि वायसपूर, अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्यांप्रमाणे रीघ लागेल. कलियुगात अनेक आश्चर्य घडतील. वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानांचा पुजारी नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणोक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील. असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. ते पाहण्यास सहस्त्रावधी जन्म सुद्धा अपुरेच पडतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अशा प्रकारे आजचे हे अगदी छोटेसे पण अगदी महत्वाचे, की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, ह्या समजून घ्यायच्या आहेत. हे समजून सांगताना कदाचित आज एकच अध्याय होऊ शकेल, कदाचित दोन्ही अध्याय होतील. महाराजांना माहिती ह्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत. आपण रोज पहिल्या दिवसापासून प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वाचतो आहे, की प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर
आपल्याला काय मिळतं, काय फलश्रुती आहे, हे आपण प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला वाचतो. आता साधारण समज असा असतो की आपण हा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला ही गोष्ट प्राप्त होणार आहे. हा भौतिक अर्थाने घेतलेला अर्थ आहे. जसं अनेकदा आपण गुरुचरित्र काही संकट आलं की कोणीतरी आपल्याला सांगतं अध्याय क्रमांक 14 वाचा. आणखीन काही एखादं वाटलं की नवनाथांचा हा अध्याय वाचा म्हणजे तुमचं संकट दूर होईल, तुमचा लग्नाचा प्रश्न दूर होईल किंवा अन्य जे काही प्रश्न असतील ते आपल्याला अध्यायाचं फलसार सांगतात. तर त्या प्रकारे आपण हे श्रीपाद चरित्राचं सुद्धा अध्याय फल वाचलेलं आहे. आता हे अध्याय फल कधी मिळतं हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. की जर मी एकच अध्याय, आता हा 29वा अध्याय जो आता आपण वाचला, तर ह्या 29व्या अध्यायाचं फलश्रुती असं सांगितली की पितृदेवतांचे आशीर्वाद असं सांगितलेलं आहे. मग पितृदेवतांचे आशीर्वाद म्हणजे मी हा अध्याय रोज 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 वाचला म्हणजे मला पितृदेवतांचे आशीर्वाद मिळतील का? तर ह्याचं एक उत्तर आहे हो. पण कधी मिळतील ह्याचं उत्तर मात्र पुढच्या उत्तरामध्ये आहे. कुठलाही अध्याय हा त्या अध्यायामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे या वर्णनानुसार आपण ज्या वेळेला जीवन जगायला सुरुवात करतो त्यावेळेला त्या अध्यायाचं फळ आपल्याला मिळतं. म्हणजे आंब्याचं कोय लावल्यानंतर मला आंबे मिळतील का? उत्तर आहे हो. कधी मिळतील? ज्या वेळेला त्याची अनेक वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जी काही त्याची जे बी लावलेलं आहे त्या बीची जी प्रकृती असेल त्याच्यानुसार तेवढे वर्षभर ज्या वेळेला मी त्याची व्यवस्थित काळजी घेईल, त्याला योग्य माती मिळेल, त्या मातीतून योग्य जे पोषक घटक आहेत ते मिळतील, वातावरण त्यावेळेला चांगलं असलं पाहिजे, हवामान त्याला चांगलं मिळालं पाहिजे, आर्द्रता चांगली मिळाली पाहिजे. असं सगळी ज्या वेळेला परिस्थिती जुळून येईल त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी जो काही त्याचा बहर येण्याचा कालावधी असेल त्यावेळेला त्याला बहर येईल, आंबेही येतील आणि ते आंबे जर योग्य पद्धतीने पिकले म्हणजे त्यावेळेला जर कुठलाही पाऊस, अवकाळी पाऊस पडला नाही तर ते मात्र आंबे तुम्हाला चाखायला मिळतील. हे बी लावलं तर आंबा मिळणार आहे का? 100% मिळणार आहे. पण ही मधली प्रोसेस आपण विसरून जातो आणि अनेकदा नुसतं अध्यायांचं पठण करत राहतो आणि मग म्हणतो मी एवढं वाचलं, मी एवढी सेवा केली, पण माझ्या आयुष्यात का नाही घडत आहे? कारण ते जे सांगितलेलं सूत्र आहे किंवा त्या सांगितलेलं जे ज्ञान आहे हे ज्ञान मी माझ्या जीवनामध्ये उतरवत नाही आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये जी अपेक्षित फलश्रुती आहे ती अपेक्षित फलश्रुती घडत नाही. त्यामुळे आपण ज्या ज्या अध्यायांचं सार वाचतो आहे त्या त्या अध्यायामध्ये जे सांगितलं आहे तसं जर आपण वागलो तरच आपल्या आयुष्यात तशी गोष्ट घडणार आहे हे आपण लक्षात ठेवावं. आता दुसरा जो भाग आहे की महाराजांनी असं म्हटलंय की आता ही सगळ्यात पहिली किती भाग्याची गोष्ट आहे की तो शंकर भट्ट जो आहे, तो गुरुदत्त जो आहे, हे महाराजांच्या सानिध्यात बसले आणि महाराज त्यांना उपदेश करत आहेत. याच्यापेक्षा महत्वाचं आयुष्यामध्ये काहीच नाही की साक्षात या ब्रह्मांडाचा नायक समोर बसलाय आणि तो आपल्याला मार्ग दाखवतोय. त्यामुळे हे शंकर भट्ट जे आहेत ते अत्यंत भाग्यवान म्हटले पाहिजेत. पण आता महाराजांनी जे आपल्याला सांगितलं आहे, कारण महाराजांनी मागच्या अध्यायात सांगितलं की हे जसं आहे तसं लिहून काढ असं शंकर भट्टाला आदेश आहे. कारण ह्याचा उपयोग येणाऱ्या भविष्य काळातील भक्तांना त्यांची भक्ती शुद्ध होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मग आता हे ज्ञान जे आहे हे महाराजांनी जसं सांगितलंय तसं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. महाराज काय म्हणतात, अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. एक वाक्य आहे पण ह्या एक वाक्यामध्ये 3 गोष्टी महाराजांनी सांगितल्या आहेत. अनन्य भाव, शरण येणं आणि रक्षण करणं. आपण हे सगळे जण महाराजांची, दत्त महाराजांची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा, उपासना, अर्चना जे आपल्याला शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण म्हणतो की आता मी महाराजांची सेवा करतोय म्हणजे माझं आयुष्य सगळं महाराजच सांभाळ करणार आहेत. मग माझ्या आयुष्यात दुःख येतं त्यावेळेला आपण महाराजांवर चिडतो की महाराज माझ्या आयुष्यात का बरं दुःख आलं? मी तर तुमची सगळी सेवा करतो. आता उद्यापासून सप्ताह चालू होणार आहे, मी पारायणाला सुद्धा बसणार आहे, यागामध्ये पण सहभाग घेणार आहे, प्रहर पण करणार आहे, सगळं करणार आहे, पण तरी माझ्या आयुष्यात असं दुःख का आणलं? कारण आपण त्या वाक्याचा फक्त शेवटचा भाग लक्षात ठेवला की महाराज रक्षण करतात. पण पहिले जे 2 भाग आहेत, ज्या 2 कंडिशन महाराजांनी सांगितल्या त्या कंडिशन आपण समजून घेत नाहीत. स्वामी महाराज अक्कलकोटला असताना ज्या वेळेला समाधी घेण्याची वेळ आली त्यावेळेला समाधी घ्यायच्या वेळेला म्हणजे साधारण दुपारी 4 वाजता महाराजांनी समाधी घेतलेली आहे. तर महाराजांनी डोळे मिटण्याच्या अगोदर भगवद्गीतेतील सेम श्लोक या समान अर्थाचा म्हटलेला आहे.
अनन्यांश्चिन्तयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. असा श्लोक म्हटला आणि महाराजांनी डोळे बंद केले. आता हा श्लोक का म्हटला? हा भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 9 मध्ये हा श्लोक आहे. हाच श्लोक महाराजांनी का बरं निवडला? आणि महाराज इथेही सांगतायत की अनन्य भावाने शरण येणाऱ्या साधकांचे मी रक्षण करतो. आता पहिला भाग आपण समजून घेऊ. अनन्य. हे अनन्य म्हणजे काय? न अन्य, इतरत्र कुठेही न जाता, इतरत्र कुठेही न लक्ष देता जो माझी भक्ती करेल ते. आता सर्वसाधारणपणे आपण भक्ती कशी करतो? 24 तास आपल्या प्रत्येकाकडे आहेत. या 24 तासातले आपण 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास जो आपल्याला वेळ असेल तेवढा वेळ आपण देवासमोर बसतो, देवाची पूजा करतो, जे काही जपजाप्य करायचे ते करतो. आपली भक्ती झाली. उरलेले जे काही 23.5 तास आहेत किंवा उरलेला जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये आपण आपल्या प्रापंचिक जीवनातल्या गोष्टी करतो. आणि इथंच आपली गडबड होते. महाराज का नाही रक्षण करत? कारण लक्ष कुठेही अन्यत्र न देता माझी सेवा करा असं महाराज म्हणतात. आपण काय करतो? फक्त त्या 24 तासातले 10 मिनिटं किंवा तो अर्धा तास जो आहे तेवढ्या वेळ महाराजांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या सगळ्यांचा हाच अनुभव असेल बऱ्यापैकी की सेवा करताना मन लागत नाही, मन शांत होत नाही, मनात वेगवेगळे विचार येतात, पण तरी आम्ही सेवा करत राहतो. आता हे असं का घडतं याचा विचार आपण कधीच करत नाही. कारण आपल्या शरीराचे किंवा आपला स्वतःचा जो भाग आहे त्याची 3 विभागणी केलेली आहे किंवा 3 विभाग आपण करूया. एक आहे शरीर, 2 आहे मन आणि तिसरा आहे आत्मा. हे 3 विभागामध्ये आपण जिवंत आहोत किंवा आपलं अस्तित्व आहे. पैकी आत्मा हा परमज्ञानी आहे, परमेश्वर स्वरूप आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल शंका घ्यायचं काही कारणच नाही. उरले 2 भाग शरीर आणि मन. आता आपण ज्या वेळेला देवासमोर बसतो त्यावेळेला आपलं शरीर त्या देवाशी कनेक्ट झालेलं आहे, कारण आपण त्या देवाच्या जवळ बसलेलो आहोत. ठीक आहे. आपण माळ हातामध्ये घेतलेली आहे, जप करतो आहे, एखादा ग्रंथ हातामध्ये घेतलेला आहे, ग्रंथ चाळतो आहे. शरीराचे जे जे अवयव आहेत म्हणजे डोळ्यांनी आपण तो ग्रंथ वाचतो आहे, जे वाचतोय ते कानांनी ऐकतो आहे, डोळ्यांनी ते सगळं पाहतोय. हे सगळ्या ज्या शरीराच्या क्रिया आहेत, मांडी घालून बसलेलो आहोत, त्यामुळे शरीराने आपण महाराजांच्या सोबत आहोत. पण आता मधला जो भाग राहिला ते म्हणजे मन. हे मन मात्र आपलं सगळीकडे भटकत असतं. कारण मन हे माकडाप्रमाणे आहे. माकडचा स्वभाव असा आहे की माकड हे चंचल आहे. विनाकारण ते ह्या झाडावरनं त्या झाडावर, ह्या फांदीवरनं त्या फांदीवर कोलांटी उड्या मारत राहत, काहीतरी सतत चाळे करत राहतं सतत. आणि म्हणून माकडाचं आयुष्य हे साधारण 15 ते 16 वर्षापर्यंत असतं, नॉर्मल आयुष्य. कारण सतत ज्या वेळेला आपण एखादी क्रिया करत राहतो त्यावेळेला आपल्याला श्वास जास्ती घ्यावा लागतो. आणि जास्ती श्वास घ्यायला लागला की आपण मागेही बघितलं की प्रत्येकाला श्वास ठरवून दिलेले आहेत आणि जो श्वास लवकर संपवतो तो लवकर मृत्यू पावतो. अशा प्रकारे माकड जे आहे हे लवकर मरतं. मग आपलं मन ह्या माकडासारखं आहे की विनाकारण काही त्याला काम नसतं पण सतत काही ना काहीतरी उद्योग करत राहतं. हा विचार कर, तो विचार, कुठलाही विचार कर. ह्या निवडणुकीचं काय झालं, मग ह्यानी ह्याला का मारलं, मग त्या सिरियल मध्ये असंच का झालं, असे कितीतरी विचार असतील ज्याचा काही आपल्या आयुष्याशी संबंध नाही. पण दिवसातून आपण अनेक वेळेला हे विचार करत राहतो. आणि या मनाला आपण काय सांगतो की मी आता ती 10 मिनिटं जी काही तुझी सेवा उपासना त्या देवाची करणार आहे तेवढ्या वेळ तू त्या देवापाशी राहा आणि उरलेले 23.5 तास जे असतील किंवा जे उरलेला वेळ आहे तेवढ्या वेळ तुला जे पाहिजे ते कर. मग आता आपल्याला सांगा की आपला जर लहान मुलगा घरात असेल आणि त्याला आपण सांगितलं की तू दिवसातले 10 तास मस्ती कर आणि ती 10 तास मस्ती झाल्यानंतर 1 मिनिट शांत बस, तो मुलगा शांत बसेल का? कारण त्या मुलाला 10 तास सतत मस्ती करण्याची सवय लागलेली आहे. तो मुलगाला तुम्ही कितीही प्रयत्न करा शांत बसवायचा, तो शांत बसणार नाही. याचाच अर्थ आपलं मन 24 तासातले अनेक वेळ अन्य सगळ्या ठिकाणी भरकटलेलं असतं आणि त्या भरकटलेल्या मनाला आपण सांगतो की या 10 मिनिटात तू स्वामींशी कनेक्ट हो. तो कधीही होणार नाही आणि मग आपण आपलं मन अन्यत्र गेल्यामुळे अनन्य जो भाव आहे हा अनन्य भाव आपल्याकडे येत नाही. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग, आपण महाराजांची सेवा करतो पण मंगळवाराला चला आज गणपतीचा वार आहे, आज गणपतीचा उपवास करायला पाहिजे, आज हे करायला पाहिजे, आज काय बुधवार आहे मग मारुतीचाच उपवास करायला पाहिजे, आज काय शनिवार आहे मग शनीसाठीच उपवास करायला. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण सतत करत राहतो. देव दिसलं एखादं मंदिर की आपण चाललो दर्शनाला, नाही आज मंगळवार आहे, आज त्या गणपतीला जायलाच पाहिजे. असं सगळ्या ठिकाणी आपलं मन, आपली श्रद्धा, आपला विश्वास विभागलेला आहे.
म्हणजे आपलं मन महाराजांच्या सोडून इतर सगळ्या ठिकाणी विभागलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला जी अपेक्षित फलश्रुती आहे ती का मिळत नाही किंवा त्याला उशीर का लागतो? कारण आपण या सगळ्या ठिकाणी मनाला घेऊन चाललेलो आहोत. प्रपंचामध्ये आपण ज्याला स्वयंपाक करत असतो, तर स्वयंपाक करत असताना वेगवेगळ्या गोष्टींसोबत आपण व्यक्तींसोबत बोलतो. मग कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं, मग आपण त्याच्यावरती राग भरतो आणि ते विचार आपल्या डोक्यात सतत घोळवत राहतो. कोणी आपल्याला वाईट बोललं की आपल्याला राग येतो, कोणी आपल्याला चांगलं बोललं की आपल्याला छान वाटतं. हे दिवसभरात कितीतरी वेळा होत राहतं. या वेळेमध्ये आपल्या मनात एकदाही स्वामींचा विचार येत नाही की अरे मला स्वामींचा जप केला पाहिजे, मला स्वामींशी कनेक्ट व्हायला पाहिजे, एकदाही येत नाही. म्हणजे हा जो अनन्य भाव महाराजांना अपेक्षित आहे की अन्य कुठेही न जाता तुझं मन सतत 24 तास जेवढ्या वेळेला तू श्वास घेतोय त्या प्रत्येक श्वासाच्या वेळेला तुझं मन माझ्याजवळ असलं पाहिजे, तरच मी तुझं रक्षण करणार आहे. मग आता आपला विचार करा की आपलं मन 24 तासात कितीतरी भरकटत असतं आणि त्या मनाला आपण अपेक्षा अशी करतोय की ह्या मनाने मी सेवा करत असताना एकाग्र व्हायला पाहिजे. तो कधीच होणार नाही, कारण त्याला माकडाची सवय लागली आहे. मग असा माकड तुम्हाला जर म्हटला की अरे चल देवापाशी बसायचं, आता शांत बस, तो शांत नाही बसणार. तो काहीतरी खाजवत तर राहील, कुठेतरी काहीतरी हात तरी मारत राहील, काहीतरी कृती करत राहणार, कारण मन शांत नाही. आणि म्हणून आपण केलेली सेवा फलद्रूप जी अपेक्षित आहे ती होत नाही. ही सगळ्यात पहिली कंडिशन की आपण अनन्य भावाने महाराजांची सेवा उपासना करत नाही. जो कोणी करत असेल त्याला निश्चित महाराजांचा, आता अनन्य भाव म्हणजे मी अर्धा तास जी काही सेवा करतोय, मी अगदी एकाग्र मनाने सेवा करतोय, हा अनन्य भाव आहे का? नाही. 24 तास माझ्या आयुष्यात जे जे घडत आहे, माझ्या आयुष्यात जी जी माणसं भेटत आहेत, मग ती घरातली असो, बाहेरची असो, अन्य ऑफिस मधली असो, कुठलीही असो, जगातली कुठलीही, माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना असो, चांगलं झालं, वाईट झालं, आज झोप लागली, आज झोप नाही लागली, छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत कुठलीही घटना असो, ही प्रत्येक घटना, प्रत्येक व्यक्ती हा आपल्याला महाराजांशी जोडता यायला पाहिजे. म्हणजे आपण त्या प्रत्येक गोष्टीच्या निमित्तानं, प्रत्येक घटनेच्या निमित्तानं, व्यक्तींच्या निमित्तानं आपण महाराजांमध्ये कनेक्ट राहू. आणि असं ज्या वेळेला व्हायला लागतं, आपण 24 तास फक्त महाराज, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराजच दिसतात, त्यावेळेला आपल्याला कधीही दुःख होत नाही आणि आपल्यामध्ये अनन्य भाव जागृत होतो. मग आपल्याला कोणी बोललं तरी आपण म्हणतो अच्छा आज महाराज माझ्यावर रागावलेले दिसतात, कोणी आपलं छान अच्छा आज महाराज माझ्यावरती आनंदित दिसतात, वगैरे वगैरे असे भाव निर्माण होतात. ही अवस्था झाल्यानंतर हा झाला अनन्य भाव. हा अनन्य भाव, भाव म्हणजे काय? इमोशन. सिंपल आपण समजायचं. आपल्या मनामध्ये जे काही इमोशन्स क्रिएट होतात हे अनन्य असले पाहिजेत. म्हणजे इतके कॉन्सन्ट्रेट असले पाहिजेत एकाच विचारांवर, फक्त श्री स्वामी समर्थ, याच्या पलीकडे काही नाही. असं जर आपण 24 तास जगू शकलो तर आपली पहिली कंडिशन फुलफिल झाली, म्हणजे आपण अनन्य भावाने जगू शकलो. मग आता हे कसं जगायचं? कारण हे मन तर आता सारखं भरकटत राहणार आहे, कोणतरी आपल्याला बोलणार, आपण सतत काहीतरी विचार करत असतो. मग काय करायला पाहिजे? ह्या मनाला नियमित करायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे किंवा त्याच्यावरती दंडक बसवलं पाहिजे. म्हणजे हत्ती जो आहे प्रचंड ताकदवर हत्ती आहे, प्रचंड क्षमता आहे त्याची, तो वाटेल ते करू शकतो. पण एक अंकुशधारी व्यक्ती जो बसलेला असतो, तो अंकुशधारी व्यक्ती योग्य ठिकाणी त्याला जेव्हा अंकुश मारतो त्यावेळेला इतकी प्रचंड ताकद असलेला हत्ती सुद्धा कंट्रोलमध्ये येतो. मग आपलं मन हे असंच हत्तीप्रमाणे, हत्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आपलं मन इतकं ताकदवर आहे, इतकं ताकदवर आहे की जगातली कुठलीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही, इतके ताकदवर आहे. पण ते माकडासारखं वागतंय. म्हणजे आहे क्षमता हत्तीसारखी, वागतोय माकडासारखा. मग काय करायला पाहिजे? एक अंकुश ठेवला पाहिजे त्याच्यावर, की त्या मनाला सतत एका जागेवरती एकाग्र करायला पाहिजे. मग हे कोणत्या एका ठिकाणी त्याला एकाग्र करायचं? पहिली सोपी पद्धत, जो भक्ती मार्गावरती आहे त्याने सोपं काम करावं, नामस्मरण. की श्री स्वामी समर्थ ह्या एका नावाशी, ह्या एका विचाराशी मनाला जवळ करायचं. जे जे आयुष्य घडेल, म्हणजे कोणीतरी आपल्याला मारलं, श्री स्वामी समर्थ, अरे वा किती छान, सहज. कोणी आपल्याला वाईट बोललं, मनातल्या मनात, हे सगळं मनात करायचंय, कारण आपल्याला मनाला नियंत्रित करायचं, आपल्याला शरीराला नियंत्रित नाही करायचं. मनातल्या मनात अरे श्री स्वामी समर्थ, काहीच प्रॉब्लेम नाही, अरे महाराजांची कृपा झाली, वाईट झालं तरी अरे महाराज आज खुश दिसतात माझ्या. असं ज्या वेळेला आपण करायला लागू त्यावेळेला ह्या मनाला कळतं की आपण जे माकड चाळे करतो आहे,
म्हणजे बघा शाळेमध्ये ज्याला असतं ज्याला शाळेतला अनुभव असेल त्याला कळेल हे, किंवा आपल्या आयुष्यात घडले की ज्याला वर्गातले शिक्षक येतात आणि ते म्हणतात सगळ्यांनी शांत बसा रे, सगळी मुलं इतक्या कलकलाट करत राहतात की शांतच होत नाहीत. शिक्षक वैतागतात सांगून, अरे शांत बसा शांत बसा शांत. ऑफ पिरियडला बऱ्याचदा होतं, कोणीही मुलं शांत बसत नाही. मग शिक्षक काय करतात, अच्छा ठीक आहे तुम्ही बडबड करत राहा, तुमची बडबड संपली की मी बोलतो असं म्हणून ते एका खुर्चीवर शांत बसून घेतात. पुढच्या 1 मिनिटामध्ये अख्खा वर्ग शांत झालेला असतो. म्हणजे आपल्या मनातल्या येणाऱ्या विचारांकडे जेवढं आपण लक्ष देणार तेवढं ते मन आणखीन बडबड 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 करत राहणार. ज्या वेळेला तुम्ही म्हणाल मी तुझ्याकडे लक्षच देत नाही, तू काही कर तिकडे, ते मन म्हणतं अरे माझ्याकडे कोणी लक्षच द्यायला नाहीये, मग काय करू बडबड करू, शांत बसतं. मनाला शांत करणं म्हणजे मनाकडे कानाडोळा करायचा. असं ज्यावेळेला हळूहळू रोज 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 प्रॅक्टिस करून जेव्हा जमायला लागेल, त्यावेळेला तुम्ही ज्यावेळेला सेवेला बसाल, तुम्ही मनाला सांगितलं बाबा रे मी सेवा करतोय, तुला महाराजांच्या सोबत राहायचंय, तो दुसरा कुठलाही विचार मनामध्ये करणार नाही. कारण आता अंकुश तुमच्या हातात आहे. तो किती बलवान असू द्या, पण अंकुश तुमच्या हातात आहे. तुम्ही बरोबर त्याला अंकुशाचा मारा दिलेला आहे. आता तो काहीही करू शकणार नाही. हा झाला अनन्य भाव. आणि हे प्रॅक्टिस केल्याने होतं, म्हणजे याची नियमित सवय लागली पाहिजे आपल्याला. जे आयुष्यात घडेल, श्री स्वामी समर्थ, ओके आय एम हॅपी, मी आनंदित आहे, ही महाराजांची कृपा आहे. प्रत्येक घटनेला प्रत्येक व्यक्तीला महाराजांशी जोडून टाका की महाराज शिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही. हा झाला अनन्य भाव. आता अनन्य भावाने मला शरण म्हणजे का, ज्याला कळलंय माझी शक्ती आता काही नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे जयसिंगने ज्याला हल्ला केला, प्रचंड फौज होती आणि महाराजांना कळलं की मिर्झाची फौज एवढी आहे आणि आता आपला काही टिकाव राहणार नाही, महाराज शरण गेले. ही रयतेचं आणखी नुकसान करण्यापेक्षा शरण घेऊन तह केलेला परवडेल. एकदा शरण गेल्यानंतर तुम्हाला स्वतःचं अस्तित्व नसतं. मग तो मिर्झा राजे जे म्हणेल ते सगळं महाराजांना ऐकावं लागलं. मिर्झा राजांनी सांगितलं तुम्हाला सगळे तुमचे किल्ले ताब्यात द्यावे लागतील, काही ऑप्शन नाही, महाराजांकडे द्यावे लागले. एवढी संपत्ती द्यावी लागेल, द्यावी लागली. औरंगजेबाच्या भेटीला दिल्लीला यावं लागेल, यावं लागेल, ऑप्शन नाही, कारण तुम्ही शरण आलेले आहात. असं शरण आपण महाराजांना जायला पाहिजे की एकदा महाराजांना शरण गेल्यानंतर स्वतःची कुठलीही इच्छा, आकांक्षा, विचार, राग, द्वेष, प्रेम काहीही व्यक्त करायचं नाही. समोरचा जसं सांगेल तसं वागत राहायचं. याला म्हणतात शरण येणं. आपण शरण कसं येतो, मुजरा करतो, महाराज तुम्हीच बरं का, उठतो, मग कोणतरी आपल्याला धक्का लावतो, अरे काय गर्दी असल्यावर होतो, अरे का रे धक्का मारला तू, कुठे शरण, आपण नाही शरण, कारण आपलं मन लगेच दुसरीकडे पळून गेलं. म्हणजे केवळ आपल्याकडनं शारीरिक कृती घडतीये, पण मानसिक जी त्याच्यावरती अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती मात्र घडत नाही. मग शरण येणं, आपण एखादा प्रश्न, समस्या महाराजांना सांगितली की महाराज माझ्या आयुष्यात मला हे हवंय, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, कारण माझे आता सगळे प्रयत्न थकलेत, मी सगळ्या बाजूनी प्रयत्न केले. अर्थात शरण तेव्हाच येतो ज्यावेळेला त्याची सगळ्या बाजूची प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो आणि कुठंही काही काम होत नाही, त्याच वेळेला माणूस देवाला शरण जातो. त्यामुळे खोटं खोटं शरण जायचं नाही की नाही नाही माझ्याकडे थोडं अजून शिल्लक आहे, माझे अजून हे सोर्सेस आहेत, मी प्रयत्न करून बघतो आणि मी तरी तुम्हाला शरण आलोय, याला शरण येणं नाही म्हणतात. मग महाराजही म्हणतात ठीक आहे, वेट अँड वॉच. आपण मग आपल्या बुद्धीने जे जे काही आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, अच्छा ह्या व्यक्तीला मला वाचवायचंय, काय काय करू शकतो मी याला, हे करू ते करू, असं सगळे प्रयत्न करत राहतो आणि आपण थकतो. इकडं तर महाराजांनी येऊन मुजरा केलेला आहे, पण तरी आपले प्रयत्न चालू आहे. महाराजांना असं सांगायचं, महाराज माझे सगळे प्रयत्न करून संपलेत, आता माझ्याकडनं काही होणार नाही, आता मी तुम्हाला शरण आलोय, आता तुम्ही सांगाल ते मी करेल. बघा, तुम्ही सांगाल ते करेल. आपण असं म्हणलेलं नाही आता मी काहीच करणार नाही, सगळं तुम्हीच करा. नाही, आपण शरण गेलेलो आहोत, सरेंडर केलेलं आहे स्वतःला. आता हा माझा देह जो आहे, माझं जे मन आहे, सगळं तुमच्या चरणी मी आता शरण केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तसाच मी विचार करेल आणि तुम्ही म्हणाल तशीच कृती माझ्याकडनं घडेल. असं म्हटल्यानंतर आता जे जे समोर येणार आहे ही सगळी महाराजांची इच्छा समजून आपण वागायला सुरुवात करायला पाहिजे. मग तुम्हाला जे जे हवं होतं, ज्याच्यासाठी तुम्ही फार धावाधाव करत होता, ती गोष्ट तुमच्यापर्यंत येऊन थांबेल. पण त्यावेळेला जर आपण असं म्हणलो, नाही नाही महाराज स्वतः येणार आहेत आणि मला मदत करणार आहेत,
तर आपण मूर्ख झालो, कारण आपल्याला शरणागतीचा अर्थच कळला नाही. कारण आता कंट्रोल महाराजांकडे आहे आणि महाराज आपल्याला ऑप्शन देत आहेत की आता हे कर. आपल्याला फक्त कृती करायची आहे आंधळेपणाने, विचारायचा नाही प्रश्न असं का म्हणून. ठीक आहे, हे करायचं का, ठीक आहे मी करतो. असं ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो जो काही प्रश्न आहे, ती जी समस्या आहे ती 100% सुटलेली असते. आणि मग ह्या दोन कंडिशन म्हणजे अनन्य भाव आणि शरण येणं, या दोन ज्या वेळेला कंडिशन ज्या आहेत ह्या ज्या वेळेला परिपूर्ण होतात त्यावेळेला महाराज असं म्हणतात की अशा शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव, सदैव सदैव याचा अर्थ प्रत्येक वेळेला, आपण कितीही वाईट वागलेलं असू, आपण कदाचित आधी नास्तिक असू, महाराजांना खूप नावं ठेवलेले असू, अन्य अजून काही पाप केली असतील, काहीही कंडिशन असू द्या, पण ह्या ज्या पहिल्या ज्या दोन कंडिशन आहेत या जर आपण पूर्ण केल्या असतील तर महाराज सदैव रक्षण करतात. आणि जो भगवद्गीतेतला श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने असं सांगितले किंवा महाराजांनी तो जो पुन्हा एकदा केलेला आहे की योगक्षेमम वहाम्यहम. योग याचा अर्थ जे तुझ्याकडे आहे ते, त्याचं मी रक्षण करेल. क्षेम जे तुझ्याकडे नाही त्यात ते मी तुला मिळवून देईल. अनन्यान चिंतयंतो माम, जो माझा अनन्य भावाने चिंतन करेल. चिंतन म्हणजे मनात नाही, शरीराने नाही. नाही तर चिंतन म्हणजे आपल्याला असं वाटतं की रोज उठून महाराजांना सारखे सारखे मुद्रा करायला पाहिजे, सारखं जाऊन देवळात जाऊन नमस्कार करायला पाहिजे म्हणजे चिंतन नाही. चिंतन हे मनातून असतं. तुम्ही मुद्रा एकदाच करून जाऊन करा, नमस्कार एकदाच जाऊन करा, पण दिवसभर मनात महाराजांचं चिंतन करत राहा. असा अनन्यास चिंतयंतो माम ये जनः पर्युपासते, असं जो कोणी माझी पूजा करेल, जो कोणी ये जनः, जो कोणी माझी पूजा करेल, तेषाम नित्याभियुक्तानाम, त्याचं नित्य नियमानं मी डोळ्याच्या पापणीप्रमाणे सदैव योगक्षेमम वहाम्यहम, की त्याला ज्याच्याकडे जे आहे त्याचंही मी रक्षण करेल आणि ज्याच्याकडे जे नाही ते त्याला मिळवून देण्यासाठी वहाम्यहम, मी वाहून नेईन. म्हणजे स्वतः ते ओझं जे आहे ते महाराज किंवा तो परमेश्वर स्वतःवरती खांद्यावरती उचलेल आणि ते वाहून नेईल. म्हणजे थोडक्यात की ज्याला लेकराला आई किंवा वडील जे आहेत ते कडेवर घेतात त्याला लेकराला कष्ट होत नाही, पण अंतर मात्र कापलं जातं. मग परमेश्वर अशा अनन्य भावाने शरण आलेल्याला कडेवर घेतो, अंतर कापलं जातं, संकट दूर होतं, पण भक्ताला सेवेकऱ्याला त्रास होऊन देत नाहीत, कारण ते सगळं आता महाराजांनी स्वतःच्या खांद्यावरती स्वतःच्या डोक्यावरती उचललेलं आहे. इतकं मायाळू आहे. म्हणून आपण महाराजांना जे माऊली म्हणतो किंवा आई म्हणतो, ही कारण असं आहे की आई ही अशी आहे की तिला तुम्ही कितीही वाईट बोला, मुलाने कितीही वाईट बोलू दे, किसही वागू दे, तिच्या मनामध्ये मात्र पुत्राविषयी नेहमी प्रेम असतं की ठीक आहे चुकला असेल पण आता त्याची कठीण परिस्थिती, मला त्याला मदत करायलाच हवी, हा आईचा भाव असतो. आणि ह्या आईचा भाव आपल्या परमेश्वरामध्ये आपल्या गुरूंमध्ये असतो. त्यामुळे जरी आपल्याकडनं चुका झाल्या असतील की ठीक आहे, आपल्याला आपल्याकडनं तेवढे आपण ज्ञानी नाही आहोत, आपण अज्ञानी बालक आहोत, आपल्याकडनं झाल्यात चुका, शरण जायचं, चुकलं माझं, सिंपल आहे. सॉरी म्हणायला वाईट वाटता कामा नये. मी चुकलो महाराज, आजपर्यंत मी खूप चुका केल्या, मान्य आहेत मला, आता तुम्ही म्हणाल तसं. असं ज्यावेळेला खरं मनापासून अंतःकरणापासून, मन बुद्धी चित्त अहंकार, अहंकार सुद्धा ठेवायचा नाही की मी शरण आलोय हे सुद्धा म्हणायचं नाही. पण मी शरण आलोय हा सुद्धा अहंकारच आहे. कोण मी? त्या महाराजांसमोर काय मीपणा घेऊन मागवतोय? मी शरण आलोय असं सुद्धा म्हणायचं रे. बास, शरण गेलो मी, संपलं. कोण गेले मला माहित नाही, आता तुम्हीच सगळे बघणार. हा जेव्हा भाव येतो म्हणजे हा अहंकार, हा दिसायला छोटा आहे पण हा अहंकार असल्यामुळे आपली शरणागती अर्धवट राहते आणि मग महाराज आपलं काही काम करत नाही. त्यामुळे महाराजांनी आपलं काम करायचं असेल तर ह्या दोन कंडिशन आपल्याला फुलफिल करायला पाहिजेत. त्या म्हणजे 24 तास सतत महाराजांच्या सोबत राहायला पाहिजे. म्हणजे 24 तास महाराजांचे माळ जप घेऊन बसायचंय का? अजिबात नाही. तर प्रत्येक जीवनातली जी जी गोष्ट आपण करतो आहोत ती प्रत्येक गोष्ट महाराजांची आहे, महाराजांसाठी करतो आहे, याच विचाराने करतोय. मी जेवण कोणासाठी करतोय? माझं शरीर नाही तंदुरुस्त ठेवायचं, महाराजांसाठी जेवण करायचंय. उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म, हा यज्ञ आहे असं समजून जर केलं, यज्ञामध्ये आपण मोजकच हविद्रव्य टाकतो, उगाच भरमसाठ होतच नाही. जेवण पण कसं करायला पाहिजे? योग्य करायला पाहिजे. जे जे आयुष्यात करणार आहोत, मी जॉब कोणासाठी करतोय? महाराजांसाठीच करतोय. महाराजांसाठी जॉब करत असताना मी अप्रामाणिक करेल का? अजिबात नाही. अशा प्रत्येक जीवनातल्या घटकांमध्ये ज्यावेळेला महाराज बघायला लागाल त्यावेळेला हा अनन्य भाव आहे, त्यावेळेला ते शरणागती आहे आणि मग सदैव रक्षण करतो हे महाराज
हा त्यासाठी झालेला आहे, माझा अवतारच मुळात त्यासाठी आहे. तर हे वाक्य आपल्याला समजलं असेल, कमी शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. पुढचं आहे, महाराज असं म्हणतात, हे श्रोते हो, हा देशकाल माझ्या हातातील चेंडू प्रमाणे आहे. कुठेही होत असलेल्या, भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. महाराज काय म्हणतात, हा जो काळ आहे, ज्याला आपण टाइम असं म्हणतोय, वेळ असं जे म्हणतोय, की माझी वेळ खराब आहे असं म्हणतो, किंवा ह्याची वेळ खूप चांगली आहे असं जे काही आपण म्हणतो, महाराज म्हणतात हा जो काळ आहे, हा माझ्या हातातल्या चेंडू प्रमाणे आहे, बॉल प्रमाणे. आणि महाराज अक्कलकोटला असताना तर ते म्हणायचे, हे सगळं गोटी जी आहे ते पृथ्वी समान आहे, काय तुम्ही घेऊन बसला, ते कधी क्षणात मी चेंज करून टाकेन. मग महाराज म्हणतात, हे सगळं जे टाइम आहे, हे सगळं तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी हा केवळ एका चेंडू प्रमाणे. मी हातात धरलाय चेंडू, कधी बदलू शकतो. मी नुसता हात फिरवला तरी चेंडू बदलणार आहे, सगळा काळ बदलणार आहे. आणि पुढचं महाराज म्हणतायत, कोठेही होत असलेल्या, आता जे काही एक्झिस्टिंग, जे काही चालू आहे, कुठेही घटना घडत असेल, भूतकाळात घडलेल्या, मागे काही घडून गेलं असेल, आपण जे दरवेळेला म्हणतो, माझे पूर्वकर्म, मी मागच्या वेळेला काही करून ठेवलेलं आहे म्हणून माझे भोग आहेत, वगैरे वगैरे. मग महाराज म्हणतात, मागे घडून गेलेल्या आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. किती मोठा आशीर्वाद आहे. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला, की आपल्याला जे उद्या हवंय ते महाराज आज देऊ शकतात. जे मागच्या आयुष्यात आपल्याला मिळालेलं असेल ते पुन्हा आज घेऊ शकतो. मागच्या जीवनात जे काही आपल्याकडनं चुका झाल्या असतील, महाराज त्याही बदलू शकतात. उद्या जे काही आपल्या बरं वाईट जे काही असेल, हे जे काही घडतं आहे, हे सुद्धा महाराज बदलू शकतात. कारण महाराज म्हणतात, हे सगळं भूत, वर्तमान आणि भविष्य, हा जो काळ आहे, हा सगळा माझ्या हातातल्या चेंडू प्रमाणे आहे. मग आपण विचार करायला पाहिजे, की एवढ्या साक्षात त्या परब्रह्म शक्तीची ताकद आहे आणि त्या शक्तीच्या सानिध्यात आपण आहोत. आपल्यासाठी आपल्या आयुष्यात अशक्य काय आहे? त्यामुळे आपण जे म्हणतो नेहमी, की आपलं प्रारब्ध आहे, ठीक आहे, आता माझ्या प्रारब्धानुसार काय घडेल, म्हणजे आपल्याला अजूनही महाराज कळलेले नाहीत. हा पहिला भाग. मग माझ्या आयुष्यात जे घडते ते ठीक आहे, आता काय मी करणार, बदलू तर शकत नाही, मी ऍक्सेप्ट करतो, जे होईल ते होईल. तरी आपल्याला महाराज कळले नाहीत. माझ्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही, काय आजपर्यंत चांगलं झालं आणि उद्या काय होणार आहे, असं जे आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला महाराज कळले नाहीत. म्हणजे आपण महाराजांशी, त्या फक्त फोटोशी किंवा त्या मूर्तीशी आणि आपलं शरीर एवढंच काय ते फक्त कनेक्ट झालेलं आहे. आपण त्या शक्तीशी आणि आपलं मन, आपला आत्मा त्या शक्तीशी कनेक्टच झालेला नाही. आपण फक्त बाह्य दृष्टीने महाराजांची सेवेकरी घडलेले आहोत. महाराज म्हणतात, थोडं आतमध्ये डोकावून बघ, की तुला जे जे हवंय ते सगळं देण्याची क्षमता माझ्याकडे आहे. त्यामुळे रडायचं नाही, माझ्याकडे हेच नाही, मग आता कसं करू, मग माझं असंच झालंय, मला ही समस्या आहे, हा प्रश्न आहे. काय फरक पडतोय? जिथे महाराज आहे तिथं ती गोष्ट कधीही घडू शकते आपल्या आयुष्यात. फक्त काय करायचंय, 2 कंडिशन, अनन्य भाव आणि शरण येणं. या 2 गोष्टी जर आपण करू शकलो, दिसायला 2च गोष्टी आहेत, 2 शब्द आहेत, खूप महत्वाच्या आहेत. माकडाला कंट्रोल करणं एवढं सोपं नसतं. त्या माकडाचा जो, त्याला जे माकडाचे खेळ करणारे असतो बघा, ते माकडांना कसे कंट्रोल करतात. त्याला मोकळंही सोडलेलं असतं, फक्त दोरीला नेहमी बांधून नाही ठेवत, मोकळंही सोडलेलं असतं, पण तो माकड कधीच बाहेर जात नाही. मग तो प्रशिक्षण कसं देतो त्या माकडांना, हे जर आपण शिकलो, तर आपल्या मनाला कसं प्रशिक्षण द्यायचं, हे आपल्याला समजू शकेल. मग महाराज पुढे असं म्हणतात, की मी देशकालाचा शास्ताच आहे. देशकाल म्हणजे एक्झिस्टिंग टाइम जो आहे, याचा शास्ता म्हणजे निर्माण करता, किंवा ह्याचा शासक, मालक मी आहे. मालकासमोर नोकर कितीही उड्या मारल्या तरी काही करू शकत नाही. जोपर्यंत मालकाला सहन होईल तोपर्यंत ऐकून घेईल, ठीक आहे, तुझं म्हणणं चालू आहे. ज्या वेळेला मालकाला कळेल नोकर आपल्या डोक्यावर चढू पाहतोय, त्यावेळेला मालक काय करेल, त्याला बाहेर काढून देईल किंवा त्याला शासन करेल. मग ज्या वेळेला आपल्या भक्तांमध्ये असं काहीतरी आयुष्यात त्याच्या घडतं आहे आणि तो मला शरण आलाय, त्यावेळेला महाराज त्या काळाला आज्ञा देऊ शकतात, कारण महाराज त्याचे मालक आहेत. महाराज याच्या अर्थ ती परब्रह्म शक्ती जी आहे ती त्याची मालक आहे. म्हणजे एवढ्या वाक्यावरून आपण आयुष्यात एवढं एक गोष्ट जरी लक्षात ठेवली, की जर मी खऱ्या अर्थाने मनापासून आंतरिक लोकांना दाखवण्यासाठी नाही, आपलं प्रेम महाराजांचं असं कसं आहे, स्टेटसला आपले महाराजांचे रोजच्या रोज स्टेटस पडले पाहिजेत, कारण जगाला कळलं पाहिजे की मी महाराजांचा सेवेकरी आहे. हे आपलं प्रेम, हे बाह्य प्रेमाशी काही घेणं देणं नाही. म्हणजे बाहेर दाखवायचं जगाला आम्ही नवरा बायको आहोत आणि घरात येऊन भांडण करायचं, या प्रेमाला काहीही अर्थ नाही.
प्रेम कधी निर्माण होतं, भक्ती कधी निर्माण होते? ज्या ठिकाणी आपला विश्वास असतो त्याच ठिकाणी प्रेम निर्माण होतं. आणि जेव्हा प्रेम जन्म घेतं, समर्पण येतं, सरेंडर येतं, शरणागती येते, त्याच वेळेला भक्तीचा उदय होतो. ज्याचा विश्वास नाही त्याच्या मनामध्ये कधीही त्या गोष्टींबद्दल भक्ती वाटू शकणार नाही किंवा भक्ती करू शकणार नाही, प्रेम येणार नाही. तुम्हाला तुमच्या आजूबाजूची जे काही लोक, मित्रमंडळी, नवरा बायको जे कोणी आहेत, त्या व्यक्तीवर जर तुमचा विश्वास नसेल तर त्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम येत नाही. जे येतं प्रेम ते फक्त कर्तव्य भावनेतून येतं, की फक्त आता आहे म्हणून मला स्वीकारायचं, ह्याच्या पलीकडे काही नाही. असं प्रेम वरवरचं देखाव्याचं काही उपयोगाचं नाही. त्यामुळे भक्ती जी करायची आहे ती आतून असली पाहिजे, लोकांना दाखवण्यासाठी नाही. अशी जो कोण आंतरिक भक्ती करतो त्यांनी हे समजून घ्यावं की मी त्या एवढ्या महान शक्तीच्या सोबत आहोत, माझ्या आयुष्यात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत. जे जे मला हवंय हे सगळं मला प्राप्त होऊ शकतं. आणि अर्थात मला काय हवंय हे मला ठरवायचंच नाही, कारण मी शरण गेलेलो आहोत. शरण गेल्यानंतर महाराज जे माझ्याविषयी ठरवतील ते मला फक्त ऍक्सेप्ट करत पुढे जायचं आहे. त्यामुळे मी आता राहिलेलोच नाहीये, मी तर तिकडच शरण झालेलो आहे. हा भाव निर्माण झाल्यानंतर आपल्याला ना दुःख वाटतं ना आनंद होतो, कारण आपल्याला माहिती आहे आपण तर शरणार्थी आहोत. आपल्याला काय सुख दुःख, जो ते मालक सांगेल तेवढं आपल्याला वागायचं आहे. आता पुढे असं महाराजांनी फार सुंदर सांगितलं. आता ह्याच्यावरती किती बोलावं हा प्रश्न आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. आता हे श्रीपाद चरित्र आपण ऐकतोय, परमपूज्य गुरुमाऊलींचा अनेक वेळेला हितगुज ऐकला असेल, तरी आपल्या आयुष्यात का बदल घडत नाही, हा जर का आपल्याला प्रश्न पडत असेल तर पहिला आपल्याला महाराजांनी उत्तर दिले, तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसारच तुम्हाला माझं ज्ञान प्राप्त होईल. आपली जेवढी लायकी आहे तेवढेच महाराज आपल्याला कळणार आहेत. मग काय करायचं, लायकी आहे मग आता ठीक आहे, जेवढं कळले तेवढेच का? नाही, लायकी वाढवता येते. मग ही पात्रता कशी वाढवता येते? तर महाराज म्हणतात चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसार. चैतन्य म्हणजे आपण म्हणूया आत्मा, त्याच्यावर झालेले संस्कार, याचा जो दर्जा आहे, त्याची जी लेवल आहे, पातळी जी आहे, त्या पातळीनुसार ज्ञान होणार आहे. आता आपण ह्या संस्कारांच्या दर्जाचा विचार करूया की हा संस्कारांचा दर्जा आपला काय आहे. पण आधी आपल्याला कळलं पाहिजे की किती आपण कुठे आहोत. मग आपल्याला कळेल की आपल्याला कुठं जायचंय किंवा आपण कुठून आलेलो आहोत, एवढं आपल्याला कळू शकेल. आपण ज्याला म्हणतो मी पुण्यात राहतो, त्याला आपल्याला माहिती असतं पुण्यापासून मुंबई इतक्या अंतरावर आहे, कारण आपल्याला माहितीये पुणे इथे आहे आणि मुंबई इथे आहे. म्हणजे आधी आपल्याला जर आपला दर्जा कुठे आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपण कुठून आलोय हे आपल्याला माहित पाहिजे, आत्ता कुठे आहोत हे माहित पाहिजे, आणि कुठे जायचंय हे. संस्कार याचा अर्थ आपण आत्तापर्यंत, आजचा जो आपला आपण आता ऐकतोय, आत्तापर्यंत जेवढे जेवढे काही कर्म केलेले आहेत या जन्मात, मागच्या अनेक जन्मांमध्ये, जे जन्म आपल्याला आठवतही नाही, कदाचित हजारो वर्षांपूर्वी असतील, कदाचित 10,000 वर्षांपूर्वी असतील, जेवढे आपण जेव्हापासून पहिला जन्म घेतलेला आहे त्या पहिल्या जन्मापासून आत्तापर्यंत जेवढे जन्म भोगलेले आहेत, या प्रत्येक जन्मांमध्ये जे काही बरं आणि वाईट केलेलं आहे, म्हणजे जे काही चांगलं कर्म केलंय आणि जे काही वाईट कर्म केलेलं आहे, या सगळ्यांचे इम्प्रेशन जे आहे, या सगळ्यांचं काय म्हणूया आपण, हे सगळे जे विचार किंवा कर्म जे आपण केलेले आहेत, ह्याचं जे चांगलं वाईट फल आहे हे सगळं आपल्याकडं साचलेलं आहे, ज्याला संस्कार असं म्हणतात. आता हे संस्कार दिसतात का, ओळखता येतात का? 100% येतात. त्यासाठी भगवद्गीतेतला एक श्लोक आहे, अध्याय क्रमांक 3, त्याच्यामध्ये 33वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भगवान असं म्हणतात, सदृशम चेष्टते स्वस्यः प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृतीम यांती भूतानी निग्रहम किम करिष्यती. म्हणजे ज्ञानी मनुष्य सुद्धा, ज्याला प्रचंड ज्ञान झालेलं आहे तो सुद्धा, आणि सामान्य माणूस सुद्धा कुठल्याही लेवलचा, आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो. प्रकृती म्हणजे संस्कार, की आजपर्यंत जे काही त्यांनी चांगलं वाईट केलं, जरी त्याला आज या जन्मात ज्ञान झालेलं आहे, पण तरी तो वागणार कसं करणार, त्याचं बिहेवियर कसं असणार आहे, तर आजवरच्या त्याच्या झालेल्या संस्कारांवरून. कारण प्रत्येक जण 3 गुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो.
दत्त महाराजांना जे आपण त्रिगुणात्मक दत्त, त्रिमूर्ती जाणा असं जे म्हणतो, हे त्रिगुण जे आहेत, सत्व, रज, तम, हे 3 गुण जे आहेत, या 3 गुणांमुळे कर्म घडतं. कर्म घडलं की त्याचं फळ हे निश्चित असतं आणि ते फळ संस्कारांच्या रूपामध्ये छापलं जातं, इम्प्रेशन त्याचं पडतं. आपण जर सतत रागराग करत असू तर ही रागाचं इम्प्रेशन, रागाचा संस्कार आपल्या चित्तावरती उमटला जातो. आता आपण जर अनेक जन्मांमध्ये असे जर रागराग करत आलेलो असू तर याही जन्मामध्ये आपल्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट घडली की आपल्याला क्षणात राग येणार. म्हणजे आपण समजून घ्यायचं आपला संस्कार काय आहे, रागाचा संस्कार आहे. दुसरी गोष्ट आणखीन कसं शोधायचं आहे, तर हे सत्व रजतम या 3 गुणांवरती कर्म घडतंय. मग आता हे सत्व रजतम काय आहेत, तर सत्व म्हणजे चांगला माणूस, सात्विक माणूस, जो चांगलं जेवण जेवतो, सात्विक जेवण जेवतो, शाकाहारी आहे, फार गोड खात नाही, फार तिखट खात नाही, फार खारट खात नाही, फार तुरट खात नाही, सगळं जे आहे ते बॅलन्स जेवण करतो. कोणाविषयी फार राग करत नाही, द्वेष मनामध्ये नाही, मत्सर कोणामध्ये नाही, सतत लोकांचं चांगलं व्हावं, त्यांना मदत करावी, त्यांच्याविषयी प्रेम आहे, जो आपल्याला ओळखतो त्याच्याविषयी, जो आपल्याला ओळखत नाही त्याच्याही विषयी असं प्रत्येकाबद्दल प्रेम आहे, काळजी आहे मनामध्ये, असे जे काही सद्गुण आहेत, हे सद्गुण ज्याच्यामध्ये भरलेले आहेत ते म्हणजे सत्वगुण. कारण ह्या सत्वगुणातूनच हे सगळे गुण प्रकट होतात. दुसरं आहे राजसिक गुण. राजसिक म्हणजे राजासारखा डॅशिंग असतो, मला हे करायचं तर मी करणारच. तो कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी शक्य तेवढे, जेवढे त्याला प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. लढायला मागे पुढे बघत नाही. जे जेवणामध्ये छान छान जेवायला आवडतं, ठीक आहे, खूप गोड छान, मला नाही नाही गोड आवडते मला, खायलाच पाहिजे. जे काही राजसिक वृत्ती आहेत, राजासारखा आपण असं म्हणूया, ऐषारामी जगणं आहे, त्यासाठी तो सतत धडपड करत असतो की माझं राज्य आज एवढं आहे, आणखीन कसं वाढेल, आज माझी नोकरी एवढी आहे, ह्याच्यापेक्षा आणखीन मोठे कशी होईल, आणखीन मोठे कशी होईल, आणखीन मोठे, सतत आकांक्षा मनामध्ये जन्म घेत असते. असा जो व्यक्ती आहे त्याला म्हणायचं राजसिक गुण आहे. तिसरा जो आहे तो तामसिक गुण, सतत चिडचिड, राग राग, लोकांविषयी राग, द्वेष, सतत शॉर्ट टेम्पर व्यक्ती, कधी शांत बसणार नाही, काही ना काहीतरी उद्योग करतच राहायचं, त्रास देत राहायचं. एखादा म्हणजे आपण ज्याला विघ्न संतुष्ट म्हणतो, की ज्याला एखाद्याचं अडचण आणणं, संकट आणणं ह्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो, अशा प्रकारची जी वृत्ती आहे याला म्हणायचं तमस गुण. आता हे तिन्ही गुण प्रत्येक माणसामध्ये आहेत, ठीक आहे, असं कोणी म्हणू शकत नाही मी फक्त सात्विक आहे, मी राजसिक नाही आणि तामसिक नाही. तीनही गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात. फक्त ज्या गुणाचं प्रमाण अधिक आहे तो 2 गुणांवरती मात करू शकतो. एखादा सात्विक असेल, खूप चांगला सात्विक असेल, तो कधीतरी चिडेल, पण जरी चिडला तरी तो लगेच त्याला माफ करून देईल. म्हणजे राग येतो पण तो मनात ठेवत नाही. जो राजसिक आहे, जो इच्छा आकांक्षा बाळगून आहे, पण त्याच्यामध्ये थोडासा सात्विक गुण असतो, त्यामुळे तो प्रयत्न करतो आणि जर एखाद्या वेळेला नाही मिळालं, ठीक आहे आता काय नाही मिळालं, जाऊया पुढे, असंही करतो. हे झाला सात्विक गुण. हे प्रत्येक व्यक्तींमध्ये हे 3 गुण आहेत. आणि मग या आपल्याला मग आपलं आपलं गुण कसं ओळखायचं की मी कुठल्या कॅटेगरीत बसतो. सगळ्यात पहिलं आपल्याला काय आवडतं आणि काय नाही आवडत याची लिस्ट करायची. मला कोणी असं बोललं तर आवडत नाही, लिस्ट करा. मला असं कोणीतरी छान बोललं की मला आवडतं. मला अशा प्रकारची गाणी आवडतात, अशा प्रकारची नाही आवडत. मला पॉप म्युझिक आवडतं, मला शांत म्युझिक नाही आवडत. मला शास्त्रीय संगीत आवडतं, मला हे नाही. असं आयुष्यामध्ये जे जे तुम्हाला आवडतं याची एक लिस्ट करा आणि जे जे नाही आवडत त्याची एक लिस्ट करा. ही लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला साधारण अंदाज येईल की आपण ह्या 3 पैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये किंवा आपल्याकडे कुठला गुण जास्ती आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सिंपल टास्क सांगितलं. हे केल्यानंतर मग तुम्हाला कळेल की मी आता सपोज राजसिक आहे, म्हणजे माझ्याकडे राजसिक गुण जास्ती आहे, सात्विकही आहे, तामसिक आहे, पण राजसिक थोडा जास्ती आहे. तर मी जेव्हा एखादा कर्म करणार आहे, जर एखादा कोणी व्यक्ती माझ्याकडे मदत घ्यायला आला, तर मी राजाप्रमाणे एक तर त्याला शासन करेल, जर तो दुबळा असेल, माझ्यापेक्षा कमजोर असेल, तर मी त्याच्यावर शासन करून त्याला कसं लुबाडता येईल असा प्रयत्न करेल. किंवा मी माझ्याकडे थोडा सात्विक गुण पण आहे, तर मी त्याला मदतही करेन. ठीक आहे, म्हणजे माझ्या गुणांचा, म्हणजे आपण उदाहरण घेऊ, अर्जुन जो आहे हा राजसिक गुणधर्माचा आहे. त्यामुळे तो जेव्हा युद्ध करायला आला आणि सगळं समोर ज्याला लोक बघितले, माझेच नातवंड भावंड आहेत, गुरु आहेत, सगळे माझीच लोक आहेत, तर त्यावेळेला त्याच्यामधला सात्विक गुण जागृत झाला आणि तो म्हटला नाही नाही, हे युद्ध करण्यापेक्षा मी आपलं हिमालयात जातो, तपश्चर्या करतो, परमेश्वर साधून घेतो, बस माझं आयुष्यात ध्येय प्राप्त झालं, एवढंच पाहिजे ना. त्याला कृष्ण भगवान असं सांगतात की बाबा रे, तू जर तुझा गुण जो आहे तो राजसिक गुण आहे, तू जरी इथनं हिमालयात उठून गेला तरी तिथे गेल्यानंतर तू विचार करशील की माझे भाऊ कसे असतील,
मग ते आता त्यांनी युद्ध थांबवलं असेल का त्यांनी माझ्या भावंडांनाच मारून टाकलेलं आहे? मग कुंती माता कशी असेल? तिथं गेल्यानंतर तिथले जे साधू लोक आहेत त्यांना तू एकत्र करशील, मग कसं घर बांधायचं, कसं आपलं राज्य मिळवायचं हे शिक्षण देशील. कारण तुझ्यामध्ये राजसिक गुण जास्ती आहे आणि सात्विक गुण कमी आहे. मग तू काय करायला पाहिजे? तर तू युद्धच करायला पाहिजे. पण ते युद्ध करत असताना म्हणजे जे काही आपले गुण आहे त्याच्यानुसार कर्म करायचं आहे, कर्म तर सोडायचं नाही. पण युद्ध करत असताना तू अशा ह्याने कर की हे युद्ध मी करतच नाहीये, तो परमेश्वरच करून घेतोय. तो समोर ज्याला मी मारणार आहात तो सुद्धा परमेश्वर आहे. मग परमेश्वर हा कधीच मरू शकत नाही, तो कधीच जन्माला आलेला नाही. म्हणून तू एक काम कर, तू तुझं लढायचं काम कर, बाकी विचार करू नको. म्हणजे जो काही आपला गुण आहे त्याच्यानुसार आपल्याला कर्म करायचं आहे. आणि हे कर्म ज्यावेळेला घडतं त्याचं इम्प्रेशन आपल्या चित्तावरती उमटतं. आणि हे चित्तावरती अनेक जन्मांचं जे उमटलेलं चित्र किंवा विचार आहेत, ह्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात आजही आता जे आपण सगळे ऐकतोय, हे ऐकणारे ज्यांना हे ऐकताना खूप छान वाटतं, त्यांच्यामध्ये थोडा सात्विक गुण जास्ती आहे. पण हे ऐकल्यानंतर अच्छा परत माझं आयुष्य चालूच आहे. म्हणजे तो गुण आहे, पण परत आपण आपली जी क्वालिटी असते त्याच्यानुसारच आपलं बिहेवियर करत जातो. ज्याला हे ज्ञानाची ओढ लागलेली आहे आणि आता मला हे असं जगायचं आहे, असं करून तो आता एकही क्षण ही गोष्टींपासून दूर राहू शकत नाही आणि त्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो. याचा अर्थ त्यातला सात्विक गुण जो आहे तो जागृत होऊन त्या ठिकाणी त्याचं कार्य सुरू होतं. आणि ह्या कर्मानुसार हा दर्जा ठरतो. हा संस्कारांचा जेवढा दर्जा आहे तेवढाच परमेश्वर आपल्याला कळू शकतो. त्यामुळे एखाद्याला जास्ती कळेल, एखाद्याला कमी कळेल का त्याचे मागच्या जन्मांचे जे काही कर्म असतील त्याच्यानुसार त्याच्या आयुष्यात या गोष्टी कळणार. मग आता मला कमी कळतंय म्हणून मी दुःखी व्हायचं का? किंवा मला खूप जास्ती कळतंय म्हणून मी गर्व करायचा का? अजिबात नाही. कारण परमेश्वर कळणं हेच प्रत्येक जीवाचं ध्येय आहे. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या, त्याच्या पुढच्या, त्याच्या पुढच्या, हे सतत चालू राहणार आहे. फक्त ठरवायचं एवढंच आहे, किती वेळात हा टास्क कंप्लीट करायचा आहे. हे जर असंच चालू ठेवून कधीतरी होणार आहे ना, मग मी कशाला विचार करू? तर 100% होणार आहे ते. हजारो वर्ष लागतील, पण होणार आहे. त्याशिवाय मी कुठेच जाऊ शकत नाही, कारण त्याच्या पलीकडे काहीच नाही. पण नाही, आता मला हे कळलंय, तर मग मला जेवढं लवकर मिळवता येईल, तेवढं मला मिळवायचं आहे. हे जर ठरवलं, मनाचा निश्चय निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचं बळ जे आहे, ठरवायला पाहिजे की येस मला हे पाहिजे. हे ज्यावेळेला ठरवतो त्यावेळेला मग मार्ग निवडता येतो. मग आता मला कसं वागायचं आहे? ठीक आहे, माझ्यामध्ये तामसिक गुण आहे. मग मला त्याला सात्विकतेकडे घेऊन जायचं आहे. मग त्यासाठी माझे आहार, विहार या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग पुढे त्याच्यामध्ये महाराजांनीच म्हटलेलं आहे, ठीक आहे, ते अजून पुढे आहे. म्हणजे आपल्याला जे ज्ञान आहे, हे आपले जे गुण आहेत, या गुणांमुळे त्यामुळे आपण स्वतःला आधी ओळखलं पाहिजे की आपण कोणत्या कॅटेगरीज आहोत. ते कॅटेगरी एकदा ओळखल्यानंतर आपल्याकडनं जे होणाऱ्या ऍक्शन्स आहेत, या ऍक्शन वरती आपल्याला फोकस करायचा आहे की माझ्याकडनं कोणाचं वाईट व्हायला नाही पाहिजे, कोणाला त्रास नाही व्हायला पाहिजे. माझ्या एखाद्या कृतीमुळे सुद्धा कोणाला छोटस सुद्धा वाईट नाही वाटलं पाहिजे, कारण ते त्याला कितपत दुःखदायक ठरेल हे त्याचा प्रश्न आहे. पण या कर्मामुळे माझ्या आयुष्यात मात्र प्रॉब्लेम येणार आहे की माझी गाडी आणखीन लेट पोहोचणार आहे जिथे पोहोचायची आहे. म्हणून सतत हा विचारान घेऊन, म्हणून पहिला जो महाराजांनी कंडिशन सांगितले अनन्य भाव, हा अनन्य भाव आला की मग ते युद्ध करून आपण भीष्माचार्याने जरी मारलं तरी त्याचं पाप लागत नाही. म्हणून सोपा मार्ग हा आहे. आता असं वाटतं की हे अध्यात्म म्हणजे फारच अवघड दिसते, अरे एवढं कधी जमणार आहे आपल्याला? अजिबात नाही, खूप सोपं अध्यात्म आहे. आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हे अध्यात्म जगतो, फक्त आपल्याला कळत नाही. एक छोटस उदाहरण देतो. अध्यात्माचे 4 विभाग आहेत किंवा 4 मार्ग आहेत. एक आहे कर्म मार्ग, हे तुम्ही काम करत राहा, चांगलं काम करत राहा, लोकांची मदत करत राहा, अशातही परमेश्वर भेटतो. दुसरा आहे भक्ती मार्ग, ज्याच्या मनामध्ये प्रेम असतो, जो हळवा असतो मनाने, तो भक्ती मार्ग करतो, देवाला समर्पित होतो की देवा आता तूच माझं सगळं आहे, आणि तो आपला त्याचं नाम जप ध्यानदान जे काय असेल त्याचं ते करत राहतो आणि ते देवाच्या आयुष्याने वाहिलेलं असतं. हा झाला भक्ती योग. तिसरा आहे ध्यान योग, की एका विचारांवरती लक्ष केंद्रित करून स्वतःमध्ये आतमध्ये आपल्याला स्वतःला शोधायचं असतं, तर त्यावेळेला आपल्याला ती गोष्ट समजते. आता भक्ती मार्गात काय असतं की आपण कोणावर तरी विश्वास ठेवावा लागतो, की हा जो मूर्तीतला देव आहे हा माझं रक्षण करेल,
हा विश्वास ठेवला की मग त्या मूर्तीविषयी प्रेम निर्माण होतं. मग त्या मूर्तीविषयी प्रेम निर्माण झालं की त्या मूर्तीविषयी भक्ती निर्माण होते आणि मग भक्ती मार्ग होतो आणि आपल्याला जे हवंय ते आपल्याला प्राप्त होतं. कर्ममार्ग जस्ट डू इट. फक्त करत राहायचं, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. लोकांना मदत करत राहा, अन्नदान करा, द्रव्यदान करा, मला काही फळवेळ काही नकोय, जस्ट मला हेल्प करायची हा विचाराने करायचं. ऑटोमॅटिकली आपल्या चित्ताची शुद्धी होऊन आपल्याला परमेश्वराची जाणीव होते. तिसरा ध्यानयोग किंवा ध्यानमार्ग राजयोग, ज्या माध्यमातून आपल्याला शांत बसायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, आपल्या चित्तामध्ये एकच जो कोणी आपला शोधायची आपल्याला गोष्ट आहे की मी कोण आहे, काय आहे, माझं अस्तित्व काय आहे, हा परमेश्वर काय आहे हे शोधायचंय. हे डोळे बंद करून आतमध्ये शोधत राहायचं. हळूहळू जसं जसं कचरा बाहेर निघतो, म्हणजे आपले जे कुविचार आहे ते निघतात, त्यावेळेला सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. आणि चौथं आहे ज्ञानयोग. ज्ञान मिळवा. ज्ञानयोगामध्ये म्हणजे भक्तियोग आणि ज्ञानयोग ह्याच्यामधला डिफरन्स कसा आहे? सोपा आहे. भक्तियोगातला माणूस विचारतो तुमचा देवावर विश्वास आहे का, किंवा माझा देवावर विश्वास आहे, असं तो भक्ती मार्गातला माणूस म्हणतो. आणि जो ज्ञानमार्गी आहे, नॉलेज बेस्ड त्याचं काम आहे, तो म्हणतो मी देवाला जाणलं आहे, माझ्या देवावर विश्वास नाही आहे, मी देवाला जाणलंच आहे. हे आपण विश्वास जे म्हणतो ना, की माझा आपण किती वेळा असं जगात ओरडून सांगतो का माझ्या आईवर खूप विश्वास आहे, असं कधीच म्हणत नाही. कारण आपण आपल्या आईला माहिती असतो, आपण जाणून घेतलेलं असतं माझी आई अशी आहे, त्यामुळे ते माहितीच गृहीत धरलेलं असतं. हा ज्ञानमार्गी जो आहे तो गृहीत धरून अरे मला माहिती आहे हे काय आहे, मला विश्वास ठेवायची गरजच नाही. भक्ती मार्गातला माणूस जाणत नाही पण विश्वास ठेवून चालतो, प्रेम करतो आणि त्याला तो परमेश्वर मिळतो. असे हे 4 मार्ग आहेत. मी एक उदाहरण सांगतो, त्या उदाहरणावरून आपल्याला हे जे अध्यात्म आहे आपण डेली लाईफ मध्ये कसं जगतो हे सांगायचा प्रयत्न करतो. एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपल्याला कधी आजार झाला किंवा आता हे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आपण वॅक्सिन घेणार आहोत, इंजेक्शन घेणार आहोत. हे इंजेक्शन घेण्याची कृती म्हणजे अध्यात्म आहे. अवघड काहीच नाही. आणि हे म्हणजेच अध्यात्म, याच्या पलीकडे नाही. कर्मयोगी माणूस जो आहे, की जो कुठल्याही देवावर वगैरे काही कोणावर विश्वास ठेवायच्या फंदात पडत नाही. तो म्हणतो अच्छा वॅक्सिन घ्यायचंय का? ओके, जातो तिथं वॅक्सिन घेतो. तो विचारही करत नाही. हे वॅक्सिन घेतल्याने आता मला कोरोना होणार नाही का? असं होणार नाही, काही विचार करत नाही. तो म्हणतो अच्छा सांगितलंय ना, घ्यायचंय ना, बस संपला विषय. काहीही विचार करत नाही. हा झाला पहिला कर्मयोगी. तो जातो तिथे, ते वॅक्सिन घेतो, टोचून येतो, छान आनंदी असतो. त्याला काही त्रास होत नाही. बघा, गोष्ट घडली इंजेक्शन देण्याची. आनंद मिळाला का? 100% आनंद मिळाला. दुसरा आहे भक्ती मार्गातला. त्याच्या मनामध्ये भीती आहे, की हे वॅक्सिन घेतल्याने मला बरं होईल का? मला काही त्रास तर होणार नाही ना? किंवा ह्या वॅक्सिनमुळे मी सुरक्षित राहील का? ही भीती आहे. पण तो काय म्हणतो, मी ज्या डॉक्टरकडे चाललोय ना, माझा खास विश्वासू डॉक्टर आहे. या डॉक्टरांचं ज्ञान आहे, यांचा मला खूपदा गुण आलेला आहे. या डॉक्टरांकडून मी टोचून घेतले, काही होणार नाही मला. म्हणजे मनामध्ये भीती आहे, पण डॉक्टरांवरती विश्वास असल्यामुळे त्यालाही इंजेक्शन टोचल्यानंतर त्यालाही काही त्रास होत नाही, तोही आनंदी होतो. कारण तो म्हणतो डॉक्टरनी दिलंय ना, मग बरोबरच दिलेलं आहे. कारण तो डॉक्टर माझा स्थान विश्वासातला डॉक्टर आहे. हा झाला भक्तियोग. तिसरा आहे ध्यानयोग. तो काय करतो, त्याला प्रचंड भीती आहे बाबा इंजेक्शनची, टोचताना त्रास होईल का, मग ते बरोबर देतील का. मग तो काय करतो, सगळ्यात सोपं काम, तिथे जातो इंजेक्शन घ्यायला, डोळे बंद करून टाकतो, बघतच नाही काय चाललंय, डोळे बंद करतो. मग ते जी कोण नर्स आहे, डॉक्टर आहे, ते सांगतात झालं इंजेक्शन, अच्छा ठीक आहे जातो. म्हणजे काय केलं त्यांनी, त्याच्या मनाला त्याच्या आतमध्ये इतकं जखडून ठेवलं की त्या इंजेक्शनचा त्याला होणारा त्रास, टोचणे किंवा मनात येणारी शंका, ह्या सगळ्यांना त्यांनी बाजूला टाकलं. त्याच्या मनात तो विचारच आला नाही की इंजेक्शन टोचल्यावर मला त्रास होईल का, असं होईल का, काहीच विचार आलाय. हा झाला ध्यानयोगी माणूस, की जो स्वतःमध्ये सगळ्या गोष्टी स्वतःच्या मनावरती नियंत्रण आणतो, त्याला आनंद मिळतो. मग तो आनंदी आहे का? हो, कारण त्याला ते इंजेक्शन टोचून झालं, तो हॅपी आहे, तो कसलाही विचारच करायला जात, त्या मनाला चान्सच देत नाही की आता या इंजेक्शनचं काय होणार, मग मला ताप येईल का, काहीच विचार करत नाही. झालं, ओके चला, मी त्यावेळेला ते इंजेक्शन घेतलं. आणि जो ज्ञानयोगी आहे तो काय म्हणतो, मग आपण ते सिंपलचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ज्याला इंजेक्शनची भीती वाटते, तो जर तिथे इंजेक्शन घ्यायला गेला की आता इंजेक्शन तर घ्यायचंच आहे बाबा. मग ज्ञानयोगीचा काय भानगड होते, की ती नर्स जी डॉक्टर आहे ती काय करते, त्याला बोलण्यात गुंतवते. अहो असं झालं, तसं झालं, हे बघा असं असतं, काहीतरी काही नाही काहीतरी देते. तेवढ्या वेळात ते टोचून पण जाते आणि म्हणता झालं तुमचं, तुमचं झालं. हा, कारण त्या ज्यावेळेला इंजेक्शन टोचतात त्या व्यक्तीला, त्यावेळेला त्याच्या मनाला त्या वेगळ्या ठिकाणी गुंतवून ठेवतात आणि त्या मनाचं या वॅक्सिनशी कनेक्शनच होऊन देत नाही. त्याला कळतच नाही काय चाललंय आणि तो हॅपी असतो आणि सगळं अरे झालं का, त्याच्या मनातली भीती गेली, सगळं गेलं, काहीच कळत नाही. हे डॉक्टर तर आपल्याशी रोज वागतात, म्हणजे रोज म्हणजे जेव्हा आपल्याला जातो.
हे 4 प्रकार म्हणजे अध्यात्म. तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात त्याच्यावरून तुम्हाला जो हवाय तो मार्ग निवडायचा. मग एखादा जर कर्मयोगीवाला असेल की बिंदास टोचा, मला काही फरक पडत नाही, त्याला जर तुम्ही सांगितलं अरे डॉक्टरवर विश्वास ठेवायला पाहिजे, तो डॉक्टर आपल्या विश्वासात, तो म्हणेल काय करायचंय मला त्या विश्वासाचं, मला टोचायचंय, संपला विषय. म्हणजे याचा अर्थ सोपा आहे आपल्या आयुष्यात घ्यायचा, की जो कर्मयोगी आहे त्याला तुम्ही कितीही म्हणला ह्या देवावर विश्वास ठेव, ह्या देवाचं कर, ह्या देवाचं कर, तो काही करणार नाही. पण तेच जर त्याला सांगितलं की अरे ह्या माणसाला मदत कर, ह्याला अन्न पाहिजे, ह्याला हे पैसे पाहिजे, जे काही पाहिजे, तो म्हणतो हा देतो ना मी. कारण त्याला त्याच्यातून आनंद मिळतो. कारण ह्या सगळ्या कृतीतून काय घडलं, इंजेक्शन झाल्यानंतर आनंद मिळाला की मी व्हॅक्सिन घेतलं. एवढंच सरते शेवटी. ते व्हॅक्सिन तुम्ही कशा मार्गाने घेतलं याला महत्व नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतरचा जो आनंद आहे तो महत्वाचा आहे. तर हा मार्ग आहे. एखादं म्हणेल नाही नाही, मला माझ्या आयुष्य जे आहे ते मी सगळं त्या देवावरती सोडून देतो, तो देव करेल सगळं व्यवस्थित, माझा देव सगळा चांगला आहे, तो माझं नेहमी रक्षण करतो, हा भक्ती योग आहे. त्याला तुम्ही जर म्हणला अरे तू लोकांना मदत कर वगैरे, तो म्हणे काय नाही, मला काही मदत बिदत नाही करायचं, म्हणून त्याला मूर्ख नाही म्हणायचं. ठीक आहे, तुझा तो मार्ग आहे. एखादा म्हणेल काही नाही, मला भक्ती ना कोणावर विश्वास ठेवायचा आहे ना कोणाला काही मदत करायची, मला आपलं बसून छान, मला देव कळाला, बस झालं, संपलं. एखादा ज्ञानमार्गी असेल, तो म्हणेल अरे काय सगळं जीवनच परमेश्वर आहे, कोणावर विश्वास ठेवायचा, काय सगळीकडेच मला परमेश्वर देऊ. प्रत्येकाचा मार्ग हा वेगवेगळा आहे आणि त्या वेगवेगळ्या मार्गानुसार आपण ज्याला चालतोय, त्यामुळे एका रस्त्यावरच्या माणसाने दुसऱ्या रस्त्यावरच्या माणसाला नावं ठेवण्यापेक्षा आपणही त्याच्यासोबत कसे राहू आणि हे चारही मार्ग एकत्र कशा पद्धतीने चालू शकेल किंवा ह्या चारही मार्गावरती चालणाऱ्या व्यक्तींचा समाजाला कसा उपयोग होऊ शकेल, एवढा विचार केला तरी आपल्या आयुष्यात चांगलं घडू शकेल. मग महाराजांचं पुढचं वाक्य आहे, सर्व धर्मांचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशानुसार कर्मांचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करेन. हे महाराजांचं वचन आहे. काय म्हणतात महाराज? सर्व धर्मांचा परित्याग करून, आता धर्म म्हणजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म नव्हे. धर्म याचा अर्थ ड्युटी, कर्तव्य, जे काही तुमचं कर्तव्य आहे, या सगळ्या कर्तव्यांचा त्याग करून, म्हणजे मी हे कर्तव्य करतोय ही भावना मनातून काढून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला, कुठे आहेत महाराज? अंतर्यामी रूपामध्ये, म्हणजे आतमध्येच, आपल्याच आतमध्ये, हृदयी वससी परिणच दिससे, कैसे तुझ पाहू, आपल्याच हृदयामध्ये लपलेले आहेत किंवा बसलेले आहेत. त्यांना ज्या वेळेला ह्या अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, पुन्हा त्याच कंडिशन सांगितलंय, अनन्य भाव आणि शरण येणं. शरण म्हणजे सगळं सोडून द्यायचं त्यांच्या, स्वतःच काही ठेवायचं, मी आहे हा सुद्धा भाव काढून टाकावा लागतो. कारण मी असणं हा सुद्धा अहंकार आहे. आणि मनबुद्धी चित्त अहंकार ह्या चारही रूपाने ज्यावेळेला आपण त्या परमेश्वराला शरण जाणार आहोत, समर्पित होणार आहोत, त्यावेळेला माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास, आता ही पुढची कंडिशन आली. मग अशी आपण जे म्हणलो की एकदा शरण गेल्यानंतर आपलं स्वतःच आता काहीच राहत नाही. आता आपण त्यांना अनन्य भावाने शरण गेलोय, प्रत्येक क्षणी त्यांच्याकडेच पाहतोय, त्यांनाच वंदन करतोय, त्यांनाच स्मरण करतोय. आता ते जे सांगतील तसं वागायचं आहे. म्हणजे काय? तर माझ्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना तेच घडवतायत आणि ते जशी संधी देतील तसं मी करत राहील. त्यांनी सांगितलं ओके, आता हा माणूस तुला रागवणार आहे, बरं ठीक आहे, ओके, काहीच प्रॉब्लेम. आज तुला या ठिकाणी हे काम करायचं आहे, ओके, ही देवाचीच आज्ञा आहे. जे जे समोर घडत राहील हे सगळं त्यांच्याच कृपेने घडतंय किंवा तेच घडवतायत, ही भावना त्यावेळेला जागृत होते, कारण आपण मनापासून शरण गेलेलो आहे. म्हणजे आता आपण स्वतःचं अस्तित्वच ठेवलेलं नाही. आणि असं जो माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन करेल, मग आता विचार करा की असा शरण गेलेला, अनन्य भावाने शरण गेलेला व्यक्ती महाराजांच्या आदेशाने काम करतोय अशी भावना ठेवून काम करणारा व्यक्ती कधीच कोणाला दुखवू शकत नाही, कधीच कोणाविषयी वाईट भाव ठेवू शकत नाही, कधीच कुठल्या आपल्या हातून वाईट कर्म घडवू शकत नाही, ना मनाने, ना शब्दांनी, ना शरीराने, कुठल्याही रूपाने त्याच्याकडनं वाईट कर्म त्याच्याकडनं कर, की हे खोटं खोटं दाखवणारे पण असतात की नाही नाही
आणि महाराज माझ्याकडनं तो वडापाव खायची इच्छा व्यक्त करतात, असं जो म्हणणारा व्यक्ती आहे तो दंभी आहे, खोटारडा आहे, हे आपण नक्की ओळखू शकतो. हे त्याच्या वर्तणुकीवरनं 100% समजू शकतो. तुम्ही सेवा किती करताय, कशी करताय, हे दाखवायची गरज नाही. हे त्या व्यक्तीच्या वागणुकीवरनं, शब्दांनी, मनानी किंवा कृतीने जे जे तो काही करतो आहे, या सगळ्या गोष्टीवरनं तो किती, त्याचा दर्जा काय आहे, याची आपल्याला ओळख पटवू शकते. आणि असं कळल्यानंतर मग महाराजांनी मागच्या अध्यायात सांगितलं होतं, की असा जो सात्विक व्यक्ती असेल, सात्विक स्वभावाचा व्यक्ती असेल, त्याच्याच सोबत राहावं, त्याचा संग ठेवावा. सत्संगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. की अशा लोकांच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे. आणि म्हणून सत्संग हा फार महत्वाचा असतो, की आपल्या आयुष्यात आपण अशा लोकांच्या सानिध्यात राहतोय का नाही, कोणाच्या घरचं अन्न खातोय, कोणाच्या हातचं जेवण जेवतोय, या सगळ्या गोष्टींना अतिशय महत्व आहे. अशा प्रकारे मग असं जो कोणी महाराजांच्या माझ्या आदेशानुसार कर्मांचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन, हे महाराज या ठिकाणी गॅरंटी देत आहेत. हे महाराजांचं अभिवचन आहे. यातल्या एकाही शब्दांमध्ये फेरफार होऊ शकत नाही, बदल घडू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे सत्य आहे. याच्यामध्ये बदलण्याची शक्ती कोणामध्ये नाही. त्यामुळे आपण जर ह्या कंडिशन पालन केल्या किंवा ह्या कंडिशनचा आपण जर फॉलो केल्या, तर 100% ही तिसरी गोष्ट आहे, की ते आपले रक्षण करणार आहेत. ही 100% आपल्याकडनं ही गोष्ट होऊ शकत आहे. मग पुढचा जो भाग आहे, की केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो, त्यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्धी पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकशिपू सारखाच असेल. त्याच्या समस्या, भाव, आचार, विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. हिरण्यकशिपूचा स्वभाव कसा होता आपल्याला माहिती होता, की प्रचंड अहंकारी, मी म्हणजेच सर्वश्रेष्ठ, मी करेल तीच पूर्व दिशा आणि जे मी म्हणेल तसंच समोरच्यानी वागावं, अशा साधारण स्वरूपाच्या व्यक्ती, खाणं पिणं त्याच पद्धतीनं. आणि मग महाराज म्हणतात, की कलियुगामध्ये असेच विचारांची वृत्ती ही वाढणार आहे. या त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळवून हिरण्यकशिपू सारखे वरदान सुद्धा सृष्टी मातेकडून मिळेल. म्हणजे फिजिक्समध्ये, सायन्समध्ये, भौतिक सायन्स जे आहे, याच्यामध्ये एवढं संशोधन होईल, एवढं संशोधन येईल आणि त्याला यशही मिळेल आणि त्यांना हिरण्यकशिपू सारखे वरदान मिळेल. हिरण्यकशिपू सारखे वरदान म्हणजे काय, की त्याला मरणच नाही मिळणार असं त्याला वाटेल, की दिवसाही नाही, रात्री नाही, घरातही नाही, बाहेरही नाही, देवानी नाही, माणसानी नाही, अशा कुठल्या जेवढ्या जेवढ्या कंडिशन आहेत त्या विज्ञानाला असं वाटेल, की कुठल्याच कंडिशन मध्ये आता आपल्याला कोणी हरवू शकत नाही आणि आपल्याला ह्या सगळ्या सृष्टीतलं सगळं ज्ञान झालेलं आहे. आणि प्रचंड अहंकाराने माणूस या विज्ञानाच्या गोष्टींवरती इतका अहंकार करेल, की आजकाल आपण बघतो आजची जी पिढी आहे, की सगळं विज्ञानाच्या जोरावरती समजून पाहते, की हे देव आहे तुमचा, सिद्ध करून दाखवा वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी. ही पूजा करायची का करायची, याचं महत्व सांगा किंवा ह्याच्या मागचं विज्ञान सांगा, तरच आम्ही करू. अशा वृत्तींचा जन्म हा उत्तरोत्तर वाढत राहणार आहे, कारण विज्ञानाची तेवढी प्रगती होत राहणार आहे. पण पुढे महाराज म्हणतात, परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहांचा अवतार घ्यावा लागेल. आपण कुठल्या साईडला जायचं आपण ठरवायचं आहे. महाराज असं म्हणतात, की जो प्रल्हादासारखा जो व्यक्ती आहे, निष्पाप आहे, त्याच्या मनामध्ये खोट नाहीये, कोणाविषयी राग नाहीये, पण त्याचा माझ्यावरती विश्वास आहे. माझा परमेश्वरच सगळीकडे आहे, तोच सगळ्यांचं रक्षण करतोय, तोच करते करविता आहे. अशी वृत्ती अतिशय. प्रल्हाद किती वयाचा होता? 5 वर्षाचा मुलगा. 5 वर्षाच्या मुलामध्ये काय वृत्ती असते आपण समजू शकतो. अशा वृत्तीने जो जगेल, जो वावरेल, असा भक्तच मला जास्त प्रिय आहे. आणि त्याच्या रक्षणासाठी म्हणजे कोणी तुम्हाला ज्या ज्या वेळेला असं चॅलेंज करायला बसलंय, तर आपल्या आयुष्यात एखादं संकट उभं राहील, की जे विज्ञानामध्ये तुम्हाला, आपण ते दर वेळेला म्हणतो, की डॉक्टर असो, अन्य अनेक गोष्टी असो, जिथं तुम्हाला सांगितलं जातं हे शक्यच नाही, कारण हे विज्ञानाच्या धर्तीवर सिद्धच होऊ शकत नाही, अशी गोष्टच घडू शकत नाही, हा माणूस जिवंत होऊच शकत नाही, ह्याच्या अंतिम क्षण आलेला आहे, किंवा तुझ्या आयुष्यात हे घडूच शकत नाही, असं अनेक वेळेला आपल्याला सांगितलं जातं, की तुला जे हवंय ते कधीच मिळणार नाही, कारण तुझं तेवढी पात्रताच नाही, तू श्रीमंत कधीच होऊ शकत नाही, तुझा पहिला नंबर कधीच येऊ शकत नाही. अशा कितीतरी गोष्टी आपल्याला ऐकवल्या जातात. पण महाराज म्हणतात, की जो भक्त प्रल्हादासारखा निष्पाप आहे,
जो म्हणतो ते विज्ञान काय असेल ते असेल, मला माहिती नाही. माझा परमेश्वर माझ्यासोबत आहे, माझे स्वामी महाराज माझ्यासोबत आहेत, माझे स्वामी महाराज सर्वत्र व्यापून उरले आहेत, माझ्या आयुष्यात जे जे घडतंय ते स्वामींच्याच कृपेने घडतंय, अशी निष्पाप भावना जो कोणी ठेवेल, निरपराध जो कोणी भक्त असेल, ज्याने अपराध करत नाहीये, कोणाला दुखवत नाही, कोणाला त्रास देत नाही, स्वतः कष्ट सोसेल पण कोणालाही त्रास देणार नाही, असा निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहांचा अवतार मी धारण करेल. म्हणजे प्रत्यक्ष लगेच खांबातूनच नरसिंह यायला पाहिजे असे भाग नाही, तर त्या ठिकाणी आपलं रक्षण करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये असा तो नरसिंह प्रकट होईल की जो त्या विज्ञानाला चॅलेंज करून तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला प्राप्त करून देऊ शकेल. जो कोणी आजारी व्यक्ती आहे त्यांनी जर तेवढा विश्वास स्वामींवर ठेवला तर तो आजारातनं बाहेर येऊ शकेल. तुमच्या आयुष्यात जे जे हवंय, जे सगळं जग तुम्हाला म्हणतंय की हे होऊच शकत नाही, तुमच्यासाठी तो परमेश्वर स्वतः धावून येईल आणि तुम्हाला ती गोष्ट प्राप्त करून देईल. हे महाराजांचं अभिवचन आहे. आता प्रश्न एवढाच राहतो, आपण विश्वास विज्ञानावरती ठेवायचा. विज्ञानाचा अर्थ सराउंडिंग जी काही आपली परिस्थिती आहे, या परिस्थितीवरती, नशिबावरती, प्रारब्धावरती विश्वास ठेवायचा. आपल्या वेळेवर, काळावर, की माझा काळच खराब चालू आहे, माझा काळच असा आहे, असे जे गोष्टी आपण म्हणतो, यावर विश्वास ठेवायचा. की माझा जो परमेश्वर आहे, माझे जे स्वामी महाराज आहेत, मला सद्गुरू रूपी लाभलेले गुरुमाऊली जे आहेत, हे सगळे करते करविते आहेत. मी कोणाचं आजपर्यंत वाईट करत नाही, केलं नाही, करणार नाही. मी निष्पाप आहे. मी अनन्य भाव माझ्या मनामध्ये आहे. माझ्या मनात कधीही त्यांच्याशिवाय कधीही कुठला विचार येत नाही. मी पूर्ण शरण गेलेलो आहे, अशी माझी भावना आहे. असं जो कोणी व्यक्ती विश्वास ठेवेल, विश्वासातून प्रेम निर्माण होईल, तीच प्रेम, तीच श्रद्धा, तोच विश्वास त्याच्या आयुष्यात अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही कंडिशन फुलफिल झाल्यानंतर हे वाक्य आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जगात अशी कोणतीही गोष्ट खऱ्या स्वामी भक्तांसाठी नाही की त्याला जे हवं आहे ते त्याला कधीच मिळणार नाही. अशी एकही गोष्ट या जगात अस्तित्वातच नाही. फक्त आपण स्वामींचे खरे भक्त आहोत का? आपण कोणाला फसवत नाही ना, हा स्वतःचा स्वतःला विचार करायचा. आपण अनन्य भावांनी महाराजांना शरण गेलोय का? हा विचार स्वतः करायचा. आणि एवढं जर असेल तर पुढची गोष्ट करायचा, पुढचा विश्वास ठेवा असं सांगायची वेळच येणार नाही. कारण तो ऑलरेडी विश्वास झालेला असतो आणि मग आपलं आयुष्य त्या भक्त प्रल्हादासारखं एवढ्या त्या कड्यावरनं सुद्धा खाली टाकून सुद्धा विज्ञानाच्या दृष्टीनं किंवा परिस्थितीच्या दृष्टीनं तो प्रल्हाद मरणार आहे. पण प्रल्हाद न मरता स्वतः भगवंत त्याला वाचायला येतात. जेव्हा प्रल्हादाला उकळत्या तेलात घालतात, 5 वर्षाचं बालक आहे, विचार करा. 5 वर्षाच्या बालकाला उकळत्या तेलाच्या त्या कढईमध्ये टाकल्यानंतर काय अवस्था होऊ शकेल? किती निर्दयता असेल? एवढी निर्दयी जरी तुमचा समाज, तुमची परिस्थिती तुमच्या आयुष्याशी खेळत असेल, पण जर तुमच्या मनामध्ये सतत स्वामींचं स्मरण आहे, सतत स्वामींवरती प्रचंड गाढा विश्वास आहे, तर ह्या गरम तेलातनं सुद्धा सही सलामत एकही फोड न येता, एकही वेदना न होता तुम्हाला सही सलामत बाहेर काढण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये आहे. त्या होलिकेसोबत त्या अग्नीमध्ये साक्षात ते 5 वर्षाचं बाळ त्या ठिकाणी गेलंय. आगीमध्ये जेही जाईल ते सगळं जळून नष्ट होतं. हा सिद्धांत आहे, हा नियम आहे. संपूर्ण सृष्टी तुम्हाला सांगते, संपूर्ण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला सांगतायत, हे तुझ्या आयुष्यात होऊच शकत नाही. हे असं झालेलं आहे. आता ह्याच्या पलीकडे काहीच होऊ शकत नाही. पण जर त्या प्रल्हादासारखा आपला विश्वास आपल्या स्वामींवर, आपल्या गुरूंवर तेवढा असेल, तर त्या होलिका जिला आशीर्वाद मिळालाय की तिचं आग जे अग्नी आहे तो काहीही वाईट करू शकत नाही. ती होलिका जळून नष्ट होईल. तुम्ही मात्र आनंदानं नारायण नारायण करत राहाल. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत राहाल. वेदना बाकीच्यांना होणार आहे की ह्याचं कसं चांगलं होतंय, हा कसा यातनं सगळा सही सलामत सुटतोय. तुम्ही मात्र म्हणाल, अरे हे तर सगळं महाराजांची कृपा आहे. तुम्हालाच सांगतो मी, तुम्हाला कळत नाही. तुम्ही सदैव आनंदात राहाल. तुम्हाला कडेवरनं टाका, त्या तेलात टाका किंवा आगीमध्ये टाका. कुठेही टाकलं तरी तुमच्या आयुष्यामध्ये सदैव आनंद राहील. फक्त आपल्याला ह्या 2 नियमांची पूर्तता करायची आहे. अनन्य भाव आणि शरण जाणं. एवढं हे महाराजांनी या 29व्या अध्यायामध्ये स्वतःच्या मुखातून सांगितलेला हा आशीर्वाद आहे. स्वतः ही कंडिशन सांगितलेली आहे. त्यामुळे आता आपलं आयुष्य कसं जगायचं, आपल्या आयुष्यात काय हवं आहे, हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. मागे घडून गेलं ते तुम्हाला आयुष्यात घडवायचं असेल किंवा मागे घडून गेलेलं तुम्हाला नष्ट करायचं आहे. भविष्यात जे हवं आहे ते हवं असेल, हे सगळं महाराज घडवू शकतात. कारण महाराज ह्या काळाचे शास्ते आहेत, मालक आहेत.
त्यामुळे आता विचार आपल्याला करायचा आहे की मी कुठे कमी पडतोय, माझी चूक कुठे होतीये. यापुढे कधीही महाराजांकडे बोट करू नका. महाराज तुमचं एवढं